बघा, एखाद्या गडाला वेढा टाकणं किंवा थेट हल्ला चढवणं हे ऐकायला छान किंवा चित्तथरारक वगैरे वाटतं, पण तो वेढा चालवायला लागतो पैसा. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचं मुंडकं धडावेगळं झाल्याने आधीच आदिलशहाच्या लाखो रुपयांचा चुराडा आणि लष्करी नुकसान झालं होतं. त्यामुळे सिद्दी जोहरला पाठवून अली आदिलशहानं ही लढाई आणखीन प्रतिष्ठेची केली होती. आता सिद्दी जोहरचं सुमारे 15 ते 20 हजारचं घोडदळ आणि पायदळ सलग 4.5 महिने पन्हाळ्याच्या पायथ्याशी तळ ठोकून होतं. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था, घोड्यांचा चारा, हत्तीची व्यवस्था, त्याचा खर्च, राजापूरहून इंग्रजांकडून ज्या विकत घेतलेल्या महागड्या तोफा होत्या, दारुगोळा होता आणि पावसाळ्यात सैन्यासाठी केलेली निवाऱ्याची सोय पाहता आदिलशहानं आपला अखेरचा खजिना हा या मोहिमेत ओतला होता. त्यात शिवाजीराजे विशाळगडावर गेल्याने पन्हाळा वेड्यात ओतलेला पैसा वाया गेलाच. बरं, विशाळगड ताजा तवाना होता, त्यामुळे महाराजांना निसटून राजगडाकडे कूच करत असताना विशाळगड हा एकमेव पर्याय असल्याने तिथली रसद आधीच पूर्ण क्षमतेनं भरण्यात आलेली होती. आता विशाळगडाला पुन्हा वेढा घालणं म्हणजे 14 जुलै पासून पुढे सप्टेंबर पर्यंत 2.5 महिने मुसळधार पावसात सैन्याचे अतोनात हाल होणं, त्यापुढे वेढा आणखीन किती काळ चालणं याची माहिती नसणं, पुन्हा नवा खर्च आणि त्यात महाराजांनी विशाळगड चढताना दळवी आणि सुर्वे यांच्या सैन्याला फटके दिलेले असणं आणि त्यात सिद्दी मसूदचं अर्ध सैन्य बांदलांनी कापून काढणं आणि उरलेलं सैन्य थकलेलं असणं, या सगळ्या गोष्टी पाहता हा वेढा घालणं तितकं सोयीस्कर नव्हतं. त्यात शिवाजी राजांसारखा मातब्बर शत्रू हातातून सुटला याचा धसका सिद्दी जोहरनं घेतलाच होता. अखेर पडलेलं तोंड आणि हरलेलं सैन्य घेऊन सिद्दी जोहरला माघारी जावं लागलं. पहिल्या भागात वेढा पडतो कसा हे आपण पाहिलं, दुसऱ्या भागात पन्हाळ्याचा वेढा कसा होता ते पाहिलं आणि तिसऱ्या भागात विशाळगडावर लगेचच वेढा का नाही टाकला गेला हेही समजलं. धन्यवाद. जय शिवराय.